निशंक होई रे मना. आता 5:15 झालं. होतो तुझ्या विना का जीव बाबर. जय श्री स्वामी समर्थ. आरती वो वाळू चरणी ठेवून या माता. देवा तू स्वामी राया निर्जर मुनि जन ध्याती भावे तव पाया. जय देव जय श्री स्वामी समर्था. जय श्री स्वामी समर्था. आरती वो वाळू चरणी ठेवून या माता. ऑपरेशनची जेव्हा तारीख फिक्स झाली आणि या दिवशी तुम्हाला यायचं म्हणून सांगितलं गेलं, खरं तर त्यावेळेसच मनावरती एक प्रकारचं म्हणजे दडपण म्हणा किंवा हुरहुर लागून राहिलेली की कसं होणार ऑपरेशन काय नाही. पण तरीही ते आम्ही असंच हसत खेळत घेत होतो आणि अगदी घरातून बॅग पॅक करणं असेल, सगळ्या नातेवाईकांना सांगणे की काही मोठं ऑपरेशन नाही, टेन्शन नका घेऊ, आहोत आम्ही, व्यवस्थित सगळं छान होईल. आणि यांनासुद्धा मी सातत्याने म्हणत होते की काय एवढं, इतकं काय, माझं कानाचं एवढं मोठं ऑपरेशन झालेलं आहे, तुमचं तर एवढं किरकोळ ऑपरेशन आहे, एवढं काय त्याच्यामध्ये, असं सातत्याने मी त्यांचा स्ट्रेस जो आहे तो फ्री करण्याचा प्रयत्न करायचे. किंवा स्त्रीच्या वेळी पण माझं सिझर झालं तर इतकं काही नसतं आणि काय होत राहतं या गोष्टी, एवढं मेजर नाही, असंच सांगत होते. आणि कुठेतरी मनामध्ये ते दडपण होतं. पण घरच्यांनी विचारलं होतं, भैया वैयक्तिक म्हटलं होतं की मी 2 दिवसाच्या रजा टाकून येतोय, त्याला मी थांबवलं. हे पण बोलले की कशाला सर उगीचंच धावपळ करताय, नका. आणि जेव्हा ॲक्च्युअली यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले त्यावेळच्या ज्या भावना होत्या ना, त्या मी आयुष्यात कधीच अनुभवलेल्या नव्हत्या. इतक्या विचित्र, तो वेळच जात नव्हता. सतत मी घड्याळ बघत होते, सतत त्या खिडकीतून डोकावत होते. आणि इथं ऑपरेशन थिएटर आणि ICU त्या एका दरवाजाच्या आतमध्येच 2 वेगळे विभाग होते. आणि एका बाजूला ऑपरेशन थिएटर जे आहे तर तिथे मी सारखं नर्सला पण विचारायचे, जे येतात जातात त्यांना विचारायचे झालं का किंवा मग कसं आहे काय. कारण कितीही नाही म्हटलं तर ऑपरेशन म्हटलं की थोडी रिस्कही असतेच. आणि जेव्हा ते आपल्याकडनं डॉक्युमेंटेशन साईन करून घेतात त्यावेळी सगळी पूर्ण म्हणजे जबाबदारी आपली आहे. जर रक्तस्राव झाला, जर पेशंटला म्हणजे शुद्धच नाही आली किंवा मग म्हणजे भुलीची ॲलर्जी झाली, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी म्हणजे आपण स्वतः लिहून देत असतो की जर असं काही झालं तर हे सगळं मला माहिती असताना मी या ऑपरेशनसाठी तयार आहे किंवा माझी सहमती दर्शवते. ते सगळं सहमतीपत्रावर लिहून घेतात. आणि ते एक वाक्य जेव्हा आपला माणूस त्या ऑपरेशन थिएटरच्या आत असतो आणि कितीतरी वेळा ते वाक्य आपल्याला रिकॉल होत असतं, एक सेंटेन्स जे आपण आपल्या हाताने लिहित असतो आणि त्यावरती साईन केलेली असताना आपला हात किती जड पडला होता. आणि प्रत्यक्षात आपल्या घरचे येऊ का म्हणत होते, आपण त्यांना ये म्हटलं असतं तर किती बरं झालं असतं, आधार झाला असता. असं इथं खूपदा जाणवलं की खूप मोठी घोडचूक केली आहे मी. असं पुन्हा वाटायला लागलं की नाहीच शुद्धीत आले तर, रक्तस्रावच नाही थांबला तर, किंवा हजारो गोष्टी. आणि नको ते विचार मनात यायला लागले. मी ठरवलं होतं मी अजिबात रडणार नाही, खूप खंबीर आणि खूप स्ट्रॉंग असणारे राहणार आहे. आणि खरंच मी थ्रूआउट त्यांच्या ट्रीटमेंट त्यांच्यासमोर मी हसतच राहिले. पण त्यांना आत घेतल्यानंतर आपसूक माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि मी कॉन्स्टंट स्वामींची प्रार्थना करत होते. तारक मंत्र कानामध्ये हेडफोन टाकून ऐकत होते. शेवटी ते 2 तास कसे तरी संपले आणि मला त्यांनी आत बोलवलं. इतका गोंधळ उडाला होता माझा की मी ते मास्कसुद्धा उलटं घातलं होतं, तुम्ही जर नीट नोटीस केलं तर. हे बघा आतमध्ये टाकून बघा, इकडे लड्डू सारखा दिसतंय, पण मोठा एकदम दिसतंय काय, एवढा मोठा होता. त्यांना दाखवले, बघितलंय मी, एकदम असं चरबीचं एवढी जाड एकदम.
ठीक आहे, क्लिअर झालं. तोंड निघालेली आहे. ठीक आहे, रात्री 10 वाजता त्यांना थोडासा पाणी वाणी देऊया, त्यानंतर खायला देऊया. ओके, थँक्यू. कदाचित आजची रात्री इकडेच ठेवणार आहे. ओके सर. ठीक आहे. नका तुम्ही हलवू नका. असं झोप. काही त्रास तर होत नाही ना? पूर्ण भूल दिलेली नाही, फक्त तेवढ्या पुरतं. मला ते कट करलेलं सगळं जाणवत होतं पूर्ण. एवढी म्हणजे अंड्याच्या साईजची होती ना? हो, ते लिक्विड आहे पण आहे ना अशी गुळगुळीत. आपण आपलं चिकनचं पीस बघतोय ना आपण, जाड साईजचा. ते 7 वाजले. झालं ऑपरेशन. आता 2 तासांनी इकडे शिफ्ट करणार आहे. 5:15ला घेतलं होतं मध्ये, आता 7 वाजले, 7:15. 2 तास लागले. हे अजूनही ICU मध्ये आहेत. तर जस्ट असंच रूममध्ये येऊन बसले, कारण मला तिथे थांबू देत नव्हते आणि 2 तासांनी पेशंट पाठवतो म्हटलेले. मग येऊन थांबले नाही. तोपर्यंत कॉल आला रिसेप्शनचा की जी गाठ आत्ता काढली आहे तर ती चेकअपसाठी पुढे पाठवायची आहे. काही वेगळी गाठ आहे का किंवा काय, एकदा संशय दूर केलेला बरा. त्यामुळे मग परत तिथले जे काही डॉक्युमेंटेशन होतं त्या सगळ्या गोष्टी फुलफिल केल्या. त्याच गाठ वगैरे पाहिली मी. 2 तासानंतर त्यांना आता जी रूम आम्ही घेतली होती ते शिफ्ट करते. खूप काही शिकवून जातात असे प्रसंग आयुष्यात. ते जे टायमिंग होतं ना 5:15 म्हणजे 5:15 ते 7:15, हा जो ड्युरेशन आहे कसा काढला माझं मला माहिती. सो चला आता गाठ वगैरे पण दिली आपण तपासण्यासाठी. काय आहे काय नाही ते 7 दिवसात आपल्याला समजेल. आणि त्यानंतर मग कळेल की कशाची गाठ होती काय नाही, अजून त्यातले डिटेल्ससाठी. सो ते पण घेऊन गेले ते गाठीचं. आणि मला तर रूममध्ये पण बसा वाटत नाही. सो ते आले की मग नंतर मी जाईन. यांना जेव्हा ICUमधनं बाहेर आणतील तर त्यावेळी जेवण वगैरे अलाउड नसणार आहे. त्यामुळे मग काय द्यायचं त्यांना हे डॉक्टरांना विचारून मग मी इथे मेसच्या इथे येऊन ताट वगैरे व्ह्यूवर आहेत बरं का, ओळखलं दादा. 2 तास म्हणजे खरं तर 7ला झालं ऑपरेशन आणि आता 9 वाजतात. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचे काही मित्र आहेत, कलिग्स, तर ते आलेत भेटायला. मला खूप वैयक्तिक आधार वाटला जेव्हा त्यांचा पहिल्यांदा कॉल आला. त्यावेळी ते ऑपरेशन थिएटरमध्ये होते, तेव्हाच दादा बोललेले की मला लोकेशन पाठवा, मी लगेच येतो म्हणून. सो भेटलात तुम्ही? भेटलो सर, भेटलो सगळ्यांना. 5-10 मिनिटं बोललो, आता व्यवस्थित झालं ऑपरेशन. तेव्हा आता बऱ्यापैकी तब्येत आहे. सो तितकं जास्त मेजर नाही, पण तरी पण ते म्हणत होते की अगोदर म्हटलं असतात तर मी आलो असतो म्हणून. सो मलाच ते थोडंसं वाटत होतं की कसं म्हणणार आपण, कारण डिरेक्टली असं नाही होत. पण तरी खूप सपोर्टिव्ह आहेत सगळे. सो थँक्यू. मला खूप भारी वाटलं तुम्ही आलात खरं सांगता, कारण गावाकडचे सगळे खूप दूर आहेत. कॉल येत आहेत कॉन्स्टंट, पण सगळे दूर आहेत ना, त्यामुळे त्यांना यावं असं वाटतं. पण थोडासा तरी वेळ लागला. 9:30 वाजतात. जे अर्धा तास आहे मी जाऊन आले ICUच्या तिथे. नंतर अर्धा तास थांबा, मग शिफ्ट करणार रूममध्ये. नाही, आणखी आलेले नाही. ते आता 10 वाजता शिफ्ट करतो म्हणले होते. जाऊन आले मी, मग 2दा गेले. पेशंट शिफ्ट करायलात का? 10 वाजले, 2 तास म्हटले होते. हॅलो हां बरं, एकच मिनिट. तर 10:30 झाले. बघू आता तरी शिफ्ट करतात की नाही ते. तुमचा पेशंट पाठवला रूममध्ये. कधी झालं ऑपरेशन? 3रा दिवस. होय, काय झालेलं? मेंदूचं. चला पेशंटला जरा, तुमचा पेशंट ना, त्यांना डोक्यावर झोपायला सांगितलं. कसं काय बसता येते? दूध कुठे मिळेल? कॅन्टीन बंद झालं. मी कॉल
कॉल केला होता 504ला पण तुम्हाला आणखीन एक रस देते, ब्लँकेट असेल तर देते या. हे करा ना काहीतरी. सकाळी फक्त मी ब्रेकफास्ट केलेला आहे 9 वाजता. सरांनी सांगितलेलं मग हो, पण आता कॅन्टीन बंद झाले आहे. काहीतरी परिव्यवस्था करायला पाहिजे ना. तुम्ही रिसेप्शनला जावा. बरं. हा, आणि सांगा की आमच्या पेशंटला आता खायला सांगितलंय, कॅन्टीन बंद झाले, त्याच्यावर काय डाळ करायचं. भात वगैरे दिलं तर चालेल. चाल, डाळ भात घेतले का तुम्ही? मी घेऊन ठेवले. मी विचारतो. विचारा सरांना. मी कॉल केला होता पण कुणी रिप्लाय करत नाही ऍक्च्युली. बरं झालं, डाळ भात तरी घेऊन ठेवलं. बसलं तर चालतं ना मॅडम. झोपू देत का बसू?